भजनी सर्तीत नांदोडचे दाडेश्वर भजनी मंडळान पयले इनाम मेळयले। श्रीराम राष्ट्रवादी भजनी मंडळ कोलवाळ आणि थिवी भाजपा मंडळान कोलवाळच्या श्रीराम मंदिरात थिवी मतदारसंघा खातीर भजन सर्त घडोवन हाडली। ही सर्त आमदार आणि मंत्री निळकंठ हळर्णकारान पुरस्कृत केल्ली। सर्तीत एकूण 8 भजन मंडळांनी वांटो घेतलो। निळकंठ हळर्णकारान सांगले, आयचे नवे पिळगेक भजनाची गोडी लागपाक जाय, ह्याच हेतान ही सर्त घडोवन हाडल्या। उत्सव आणि सांस्कृतिक कार्यावळींनी वांटो घेवन भुरग्यांनी भक्ती मार्गाकडेन वचपाक जाय, अशें हळर्णकारान सांगले। भजन मंडळाचे हांव अभिनंदन करता। थोड्या दिसांनी आनी बरे पैकी शॉर्ट टायमान हो सक्सेसफूल स्पर्धा केली म्हणून आनी टायम टू टायम बरे पैकी सगळे आयोजन करून तेंच्यांनी फर्स्ट टायम तेंचे म्हाका फर्स्ट टायम केलो आनी आमच्या मंडळान फर्स्ट टायम हो भजन स्पर्धा करपाचो एक उद्देश आसलो की ह्या मतदारसंघात बऱ्यापैकी भजन किंवा देवा कडेन बऱ्यापैकी आराधना करप, भजन करप, मेडिटेशन करप, जास्तीत जास्त देवाच्या भक्तीन रावप हो उद्देश आसलो। ह्या नादी आमी भजन स्पर्धा एक आमी केले, कीर्तन संमेलनूय केलें। आम्ही पळयता की जशी सुटी पडटा एप्रील मे जालो की मागीर पावसाळो येयलो, जून जुलय जालो की आमच्या हिंदू धर्माचे जे संस्कृती आहा, जे देवाचे भक्तीन वचप ही जेन्ना आषाढी एकादशी सुरू जाता आनी सुरू जाता आसतना सदांच पंढरपूरच्या वारकऱ्यांची सुरू जाता। ती जाता उपरांत श्रावण येता, श्रावणाची चतुर्थी येयली मागीर आमचे नवरात्र येता आनी मागीर प्रत्येक गांवांनी सण आसता। आयज आमी पळयता की जास्तीत जास्त लोक देवाच्या भक्तींत भजनान कीर्तनान वळेत आसा, पूण जास्तीत जास्त वळप कितें आनी आयज आमी आमचे 2 प्रमुख पाहुण्यांनी गेस्ट पाहुणे हाडपाचें कारण इतकेंच की एक तेंचे आमी लक्षात घेवप। आमचे डॉक्टर प्रदीप म्हण म्हाका दिसता आमी देवळान प्रोग्राम केला तेणी आनी सचिन गेल्या 15 वर्सां पयलीं आमचे कडेन खूब हांगा आमच्या गांवच्या फुडें बरो वावुरला। सांगपाचो हेतू इतलोच की म्हाका जाय आसलें की आमी राजकारणी पूण जर भुरग्यांक यंग पिढीक संस्कार वृत्तीन कशें दवरप जाल्यार डॉक्टर प्रदीप आनी सचिन गेले सारके उदाहरण घेवन आमी वचपाक जाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शब्द, कारण ही भक्ती प्रधान शब्द प्रधान गायकी। इथे तुम्ही किती राग तोडले आणि किती तालांना हवे उडवले याला महत्त्व नसतं। इथे तुम्ही गाता ते काय धीर आणि वीर, तुम्ही जेव्हा अभंग गाता त्या अभंगाचे शब्द भंग होता कामा नये, म्हणून तो अभंग लक्षात ठेवा, अभंग। आणि आज इथे तुम्ही बसलात तिथे काय लिहिले ते बघा, श्री रामचंद्र कृपालु भज मन, हा जो अभंग लिहिला आहे त्याच्यामध्ये तुलसीदास शेवटी काय म्हणतात, शेवटी ते म्हणतात की मम हृदय कुंज निवास करू। प्रभू रामचंद्रांना सांगतात की तुम्ही माझ्या हृदयात बसा। कशाला बसा हृदयात? एकदा ते हृदयात बसले की सगळे आपले अवगुण कामादि खलदल भंजनम, सगळ्याचं भंजन, सगळ्याचा नाश होतो। म्हणून त्या प्रभूला आपल्या हृदयात आणण्यासाठी भजन, पहिलं बक्षीस घेण्यासाठी भजन करत नाही आम्ही।